स्वदेशी चाळीमध्ये राहणाऱ्या सर्व रसिक प्रेक्षकांना परेश दाभोळकरचा प्रेमाचा नमस्कार. धन्यवाद. ज्या 3.5-4 टाळ्या तुम्ही माझ्यासाठी वाजवल्यात त्याच्यासाठी. बरोबर आहे, आजकालचं जग असं आहे की चमत्कार दाखवल्याशिवाय नमस्कार होत नाही. पण त्याआधी मला एका व्यक्तीचे खूप खूप आभार मानायचे आहेत, ज्या व्यक्तीने मी आयुष्यामध्ये पहिल्या वेळेला जेव्हा स्टेज, प्रोफेशनल स्टेज आपण जे म्हणतो किंवा व्यावसायिक कार्यक्रम जो म्हणतो तो चढलो होतो, त्यावेळेला एक व्यावसायिक निवेदक म्हणून ज्यांनी माझं नकलाकार म्हणून मॉरल वाढवलं होतं ते भरतभाई आहेत. त्यांच्यासाठी जरा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मला अजूनही आठवतं ठाण्याला एक मोठा कार्यक्रमामधून आम्ही भेटत असतो. अलीकडेच संपूर्ण भारतवासियांचा आराध्य असलेल्या श्री सिद्धिविनायक मंदिरामध्ये खास मंदिराच्या देवस्थानात ट्रस्ट कडून त्याची पदसिद्ध निवेदक म्हणून त्याची अलीकडे नेमणूक झालेली आहे. या परिस्थितीत जर आपण मनपूर्वक टाळ्या द्यायला अशी अपेक्षा आहे. बरं ठीक आहे, हरकत नाही. आपण आता थोडंसं हसायला सज्ज झाला आहात असं मी ग्राह्य करू. थोडं आपल्याला हसवण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही मनापासून हसाल अशी अपेक्षा आहे. आणि हसा म्हणजे विनाकारण हसू नका. मी सांगितलेल्या जोकवरच हसा, आणि तो सुद्धा आवडला तर हसा, हे त्या पुढे सांगतो. आजकाल काय आहे, आपण जिथे जातो जिथे वावरतो तिथे आपल्याला कॉमेडी बघायला मिळते. आता कशी कुठे ते सगळं आपल्याला सादर करून दाखवतो. आता बघा ना, अलीकडचीच गंमत. परवा एक मुलगी रस्त्यावरनं अशी चालली होती. हा तुलाच सांगतो, तुझी गोष्ट सांगतोय आता ऐक. आता तुझी गोष्ट सांगतो ऐक. रस्त्यावरनं चालली होती. आता ह्याला कामधंदा नाही, मागं उभा. माझ्या नादाला लागू नको, मी मागे पाठी लावली, मी वेडा आहे. रस्त्यावरनं मुलगी चालली होती, कोणीतरी तिला शिट्टी मारली. आता ती शिट्टी मारल्याबरोबर ती पोरगी मागे वळली आणि लगेच तिने विचारलं, मला मिस कॉल कोणी दिला? मला मिस कॉल कोणी दिला? एवढं झाल्याबरोबर लगेच तिने आजूबाजूला वळून बघितलं. एक म्हातारे आजोबा दिसले. त्यांना पकडलं. ज्यांच्या स्टॉल मध्ये, बाल्कनीमध्ये एक पण खुर्ची शिल्लक नाही. वायपरवर काम चाललेलं आहे. त्या आजोबांना धरलं. आजोबा तुम्ही मला मिस कॉल दिलात? आजोबांनी सांगितलं, मी तुला कुठून मिस कॉल देऊ? माझी तर व्हॅलिडिटी केव्हाच संपली आहे. आजोबांनी एवढं उत्तर दिलं. मागणं येऊन त्यांना बाकोटीला आजीनी धरलं. म्हाताऱ्या, तुझी व्हॅलिडिटी संपली आहे. परवा माझ्या गालावरती तू रिचार्ज केलं होतंस. बोलाय चालायच्या लोकांच्या पद्धती बदलत चाललेल्या आहेत. रस्त्यावरची माणसं जी रोड साइड रोमिओ असतात, ते रोड साइड रोमिओ रस्त्यावरती चालणाऱ्या पोरींची जबरदस्त अशी कळ करत असतात. आता पुढे पोरगी चालली आहे, पाटणा टपोरी उभा असतो. त्याला काय वाटतं की शाहरुख खानच्या गाण्यातनं कळ काढावी म्हणजे पोरगी लगेच पटते. आता पोरगी पुढे, हा कळ कशी काढतोय का? किसका है ये तुमको इंतजार मैं हूं ना, देख लो इधर दो एक बार मैं हूं ना, खामोश क्यों हो, जो भी कहना है कहो, तुमको मिलेगा प्यार मैं हूं ना. तिची पोरगी पुढे चाललेली असते ना, ती अचानक वळते. अचानक देख लो इधर तो एक बार. हाय 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 राजू, 1 मिनिट थांबत नाही, डायरेक्ट जेवायला घरी. असो, जरा आयटम आवडत असेल, जेवढा जोरदार हसतात तेवढा जोरदार टाळ्या वाजवलं तर मला सुद्धा बरं वाटत राहील. मी पिकअप देतो. स्वदेशी चाळीमध्ये कार्यक्रम आहे असं मी ऐकलं होतं, पण इथे आल्यानंतर तुम्ही जो काही राज्याभिषेक सोहळा सादर केलात त्यानंतर वाटलं आपण खरंच स्वदेशात आहोत. आणि एवढे जबरदस्त कलाकार तुमच्याकडे आल्यानंतर खूप बरं वाटलं. कारण मी बऱ्याच ठिकाणी कार्यक्रमाला जातो, जिथे जावं तिथे तो मोजाही मोजा
आणि नगाडा नगाडा यापैकी 2 गाण्यांव्यतिरिक्त कोण दुसऱ्या गाण्यांवर नाचत नाही. इथे आल्यानंतर महाराजांचं दर्शन झालं, मला खूप बरं वाटलं. आणि नंतर इकडे आल्यानंतर त्या तिकडे कुठेतरी घरामध्ये गेलो होतो, ते मध्ये सगळे बांबू 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 लावलेले आहेत, असं वाकून जायला लागलं. म्हटलं बरं आहे, तुमच्याकडे अगदी मोठा कोणी बिल्डर आला ना तरी तो तुम्हाला घर देताना वाकून येईल तुमच्याकडे. आणि अभिमानाची गोष्ट आहे, कारण इथे मराठी बाणा, मराठी कणा खूप चांगल्या पद्धतीने जपला जातोय. आजकाल मराठीचा मुद्दा ऐरणीवर आहे, सगळ्यांना माहिती आहे. मराठी म्हटलं की सगळे हे क्या रे, आणि बिचारे युपीवाले हा हा. परिस्थिती बदलत चाललेली आहे. आता अलीकडे राडा झाला होता, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. सगळीकडे शोधत होते कुठे युपी भेटते, कुठे बिहार भेटतोय, कोण भेटतोय. हा रस्त्यावरती लोक शोधत चाललेली, मराठी माणसं रस्त्यावरती शोधत चाललेली. एक माणूस भेटला रस्त्यामध्ये, काय रे कुठलं गाव, चिपलून. चिपलून त्याला बाजूला केला. ए गाव कुठलं तुझं, सातारकडचं आहे आम्ही, चल ह्याला बाजूला कर. पुढे गेले, काय रे गाव कुठलं, अब बिहार से आए हैं. बिहार या क्या 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 क्या, अरे बाहर विद्या बिहार से आया, विद्या बिहार विद्या बिहार विद्या बिहार. त्यांनी डायरेक्ट गावचे. आमच्या इथे तर अजूनच नॅरी गत होती. आमच्याकडे एक टॅक्सीवाला आहे, त्याला म्हटलं चलो यादव मेरे साथ तुम दादर आओगे. बोला है भाई कौन यादव, बोला तू यादव. अरे हम यादव नहीं हो तो फिर कौन हो, हम जादव बन गया हो. त्याने नाव चेंज केलं. दुसऱ्याला हाक मारली, पानवाला आमच्या इथला, त्याला म्हटलं क्या गुप्ता कैसे हो, अरे हम गुप्ता नहीं हम गुप्ते हो. त्याने पण नाव बदललं. दुसरा इस्त्रीवाला म्हटलं चलो पांडे शर्ट इस्त्री करके दे दो. बोला ए भाई पांडे नहीं बोलना. बोला फिर क्या बोलू, देशपांडे बोलो भाई देशपांडे बोलो. सगळ्यांनी नावं बदलली. एकाचं तोंड बघितलं, हे असो. बोले क्या रे क्या हुआ, बोला पूरा मुंह सूज गया. तो अरे तुमको मालूम नहीं हमको बहुत मारा. बोला कौन मारा, अरे लोखंड मारा. बोला कैसे मारा, लोखंड से मारा. बोला और कौन मारा, और मोरे मारा. बोला मोरे मारा, कैसे मारा, मोरी में डाल के मारा. अरे लेकिन मारा कौन, कौन आए थे मारने के लिए. अरे ससुरा कौन आया मालूम नहीं भाई मारने के लिए, लेकिन जितना भी मारा है माँ की सौगंध बहुत मन से मारा है. हरकत नाही, उद्या परवा कळेल मी काय बोललो ते बऱ्याच जणांना. थोडस म्युझिक आहे आपल्याकडे, त्यामुळे थोडस म्युझिक वापरूया आपण. काही गमती तुम्हाला म्युझिक वरच्या सांगतो. आता तुमच्याकडे कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी मी आतमध्ये बसलो होतो, म्हटलं चला कार्यक्रम सुरू होईल तेव्हा होईल, तोपर्यंत आपण आतमध्ये. असं एका ठिकाणी कोल्हापूरला गेलो होतो, तिथे गोंधळ चालू होता. तो गोंधळ संपला की माझा कार्यक्रम सुरू होणार होता. तर गोंधळी मंडळी जी असतात ती गोंधळ एकदम टिपेच्या स्वराला गातात, एकदम वरच्या चाड्या सुरामध्ये. तर त्यांची गोंधळाची गाण्याची पद्धत बघा आणि तिथे प्रॉब्लेम कसा क्रिएट होतो आणि कॉमेडी कशी तयार होते ते दाखवतो. गोंधळी जे मंडळी होते त्यांनी सुरुवात केली. आई अंबाबाईच्या नावानं उध उधन, भैरवाच्या नावानं उध उध उध. अरे इडा गावाला पिडा गावाला गोंधळ मांडला. अरे इडा गावाला पिडा गावाला गोंधळ मांडला. अरे गोंधळ मांडला न देवा गोंधळाला याव. अरे गोंधळ मांडला न देवा गोंधळाला याव. आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही आंबेचे गोंधळी ग आंबेचे गोंधळी. उद 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 उद. एवढा मस्त गोंधळ रंगामध्ये आला होता. आता तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रात साधू संत वारकरी जसे आहेत तसे महाराष्ट्राच्या गल्ली गल्लीमध्ये बारकरी आहेत. बारकरी म्हणजे जे बारमध्ये जातात ते. तसे बारकरी मित्र तिकडे बसले होते, त्यांना तो काही गोंधळ आवडला नाही. त्याने आले आले आवाज दिला, तो गोंधळ बंद कर, ओले ओले गाणं गा ओले ओले. ते जेवढे गोंधळ होते सगळे टेन्शन मध्ये आले. बोले कुठं ओले ओले गाणार, काय ओले ओले गायचं. अहो कसलं ओले ओले गायचं, पाऊस पाणी पडत नाही, सगळं सुकत चाललंय, काय ओले ओले गायचं. ए 200 रुपये घे पण ओले ओले गा. आता गावाला 200 रुपये बक्षीस म्हणजे मारामार. मुंबईमध्ये 100 रुपये त्यांना मारमार, गावाला 200. ते म्हणाले आम्ही आतापर्यंत कधी आयुष्यात गायलो नाही, मराठी पिक्चरचं गाणं गायलो नाही, पण तुम्ही मोठा म्हणून पहिल्या वेळेला हिंदी चित्रपटाचं गाणं गातोय. आता कशा पद्धतीने त्यांनी हिंदी चित्रपटाचं गाणं गायलं, पण त्यांनी सांगितलं चाल सोडणार नाही, चाल आमच्या गोंधळाची. आणि गाणं कुठलं, ओले ओले. आता दोन्ही
ज्या चाली आहेत त्याच्यामध्ये कशा पद्धतीने फिट होतात बघा. त्यांनी सुरुवात केली, सैफ अली बाबाच्या नावानं उध उधान काजोलबाईच्या नावानं उध उध उध, आय माझे राजा रपाक. अरे जब भी कोई लड़की देखूं मेरा दिल बोले, अरे जब भी कोई लड़की देखूं मेरा दिल बोले, अरे मेरा दिल बोले न माझ्या देवा ओले ओले, मेरा दिल बोले न माझ्या देवा ओले ओले. ओ आम्ही दादरचे ग ओले, आम्ही ठाण्याचे ग ओले, आम्ही साताऱ्याचे ओले, चुना भट्टीचे ग ओले 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 ओले. हा ओले ओले. मला माहितीये काही कंजूस माणसं आईची शपथ घेऊन आलेत घरनं निघताना की काय झालं किती गळा फोडला मिमिक्री आर्टिस्टनी तरी मी काय टाळी वाजवणार नाही, मी त्यांच्या पायात. गंमत केली. तुम्ही सगळे दिलदार माणसं आहात, कारण उंच इमारतीत जो माणूस राहतो ना त्याच्याकडे जेवढं मोठं मन नसतं ना तेवढं छोट्या घरात राहणाऱ्या माणसाचं मन मोठं असतं, तेवढ्या इमारती एवढं उंच असतं. थोडस पुढे जाऊया आपण. काही आगरी आयटम तुमच्यासाठी सादर करतो. मला बरंच आगरी क्राऊड या ठिकाणी आहे असं कळलं. काही खास आगरी आयटम आमचे मित्र जॉनी रावत यांनी आपल्यासाठी सादर केलेले काही खास आयटम आपल्यासाठी सादर करतो. आमचे गुरु आहेत जॉनी रावत, त्यांचे काही खास आयटम आपल्यासाठी सादर करतोय. आमच्याकडे एक माझा मित्र आहे. दादा तुमचं थोडं थांबलं तर मी बोलू का? लादेन मध्ये आला होता, तर लादेनचं नाव घेतलं लोक घाबरायची, लादेनचं नाव घेतलं इकडे तिकडे पळापळ. तर माझा एक मित्र आहे आगरी मित्र, त्याचं नाव आहे बाला. आता हा जो बाला आहे तो रस्त्यावरती एकदा उभा नाक्यावरती. हा आता बाळा तू जरा गप्प बस. हा रस्त्यावरती उभा, त्याला जाऊन विचारलं काय रे काय करतो? लादेनची वाट बघतो. बोलो काय करतो? लादेनची वाट बघतो. लादेन तुला भेटायला तिकडनं इकडे येणार आहे? अरे पोलीस पकडतील. घरी काम करलंय ना, 100 लादेनची ऑर्डर दिली आहे. लादेनची वाट बघतो. मग कळलं हा लादेनची वाट बघतोय. हा चमत्कारिक माणूस. ह्याच्या घरी गेलो, म्हटलं आता घर नवीन केलंय बघायला आपण जाऊया. मग म्हटलं चांगलं बनवलं. यो बघ घराला कलर काढला कसा दिसतो? म्हटलं बरा आहे रे, पण म्हटलं उठून नाही दिसत. मग बसून बघ. एवढं बोलल्यावर म्हटलं चल मी निघतो. का खाशील काय झेशील? म्हटलं खायला घ्यायला हरकत नाही रे, पण म्हटलं काय आताच घरनं जेवून आलोय तर तू एवढा आग्रह करतोय तर काहीतरी लाईट खाईन. लाईट खाईन बोलल्यावरती बायकोला आवाज दिला, जा आतून 4-5 क्युबानं बुलूप घेऊन ये बघ यो लाईट खात. पोलिओचे डोस देतात त्या दिवशी बायकांना जाऊन झतवायला लागला. पोलिओचे डोस देणाऱ्या बायकांना, ओ भाई मला डोस द्या. त्या बायका भडकल्या, ओ जाता काय काय काम धंदा नाही, इथे आला टाइमपास करायला, निघा इकडनं. ओ बाई मला डोस द्या. तुम्हाला कळलं नाही की ना हा लहान मुलांचा डोस आहे, निघा इकडनं. ओ बाई मला डोस द्या. बायका भडकल्या, हो शरम वाटत नाही? हा डोस बाळासाठी आहे. माझं बी नाव बालाच आहे ना. असा आमचा बाला कौन बनेगा करोडपती खेळायला गेला. कौन बनेगा करोडपती आपण सगळ्यांनी पाहिलं, सगळ्यांना आवडलं. हा बाला कौन बनेगा करोडपती खेळायला गेला आणि त्यानंतर की ते धमाल कशा पद्धतीने उडाली ते आपल्यासाठी सादर करतोय. कौन बनेगा करोडपती खेळायला गेलाय आमचा मित्र बाला उंद्र्या. अमिताभ जी ने अनाउंस किया कि इसके बाद फास्टेस्ट फिंगर फास्ट के बाद हमें पता चला है हमारे साथ मौजूद है कौन बनेगा करोड़पति खेलने के लिए बाला उंद्र्या. आता बाला उंद्र्या एक आगरी सुकडा शिडशिडीत तरुण. त्याची बॉडी लँग्वेज काय, तो कशा पद्धतीने करोडपती खेळायला येईल बघा. अमिताभ बच्चन नमस्ते. आपका बहुत बहुत स्वागत है इस अद्भुत गेम शो में जिसका नाम है कौन बनेगा करोड़पति द्वितीय. चलिए बालाजी, सबसे पहले आपको पूछना चाहूंगा कि यहाँ पे आने की आपको प्रेरणा किस तरह से मिली. आता उत्तर देतोय. प्रेरणा बिरणा काय नाही रे,
त्याला लोकांचं कर्ज घालतं डोक्यावरती. मला कोणतरी बोललं इकडे पैसे घालतात म्हणून आलो. सोबत सिमेंटची गोणी आणली आहे आणि त्याच्याजवळ प्लॅस्टिकची दिली आहे. जी बालाजी बताइए आपके साथ यहाँ पर कौन आया? तो काय बेमट्या तिकडे बसलाय. ओ बेमट्या, क्या कमाल का नाम है बेमट्या. तुम्ही ठेवा, तुम्हाला आवडलं तुम्ही ठेवा. बेमट्या अमिताभ बच्चन, तो दुसरा काहीतरी नाव ठेवेल. ओ चलिए बालाजी, क्या हम गेम की शुरुआत करें? लवकर सुरुवात करा, मला भी रिक्षाच्या धंद्याला जायला उशीर होतो. और चलिए बालाजी आइए यहाँ पर बैठ जाइए, हमारी हॉट सीट है. मांग चटका नाही ना लागणार बसल्यावर. नाही ते हॉट सीट आहे म्हणून म्हणलं. मांग चटका लागला मांग. ये झटका नहीं लगेगा बालाजी, आइए बैठ जाइए, हम और आप खेलते हैं कौन बनेगा करोड़पति धरती. चलिए सबसे पहला प्रश्न, पहला सवाल आपके कंप्यूटर स्क्रीन पर ये रहा आपके सामने. आता पहिला प्रश्न बालाला विचारतात. चलिए बालाजी हमें बताइए कि मद्रास का चेन्नई नाम क्यों रखा गया? क्योंकि वहां पे तमिल ज्यादा है, तेलुगु ज्यादा है, केरलन ज्यादा है या महाराष्ट्रियन ज्यादा है? बताइए बालाजी, मद्रास का चेन्नई नाम क्यों रखा गया? आता बाला उत्तर देतोय. तिकडे कमी जास्त काय नाही, सगळे लोक बरोबर आहे. सगळे लोक बरोबर आहे. काय माहितीये का, तिकडे कोण बी पॅन्ट वापरत नाही. सगळे जण मिळून लुंगी वापरतात आणि त्यांच्या लुंगीसला चेन नाही म्हणून त्यांनी नाव ठेवलं बदलून चेन्नई. चलिए देखते हैं बालाजी ये सही है या गलत. और ये बिल्कुल सही जवाब. बालाजी 10,000 रुपए जीत गए. बाला 10,000 रुपए जीत गए. चलिए अगला पढ़ाओ, अगला प्रश्न आपके सामने. बताइए हमारे भारत के रेल मंत्री लालू प्रसाद यादव को कितने बच्चे हैं? 13, 11, 9 या 8? लालू प्रसादला पोरं 11. जी बालाजी आप इस पे कंफर्म है? अरे कन्फर्म म्हणजे काय, एकदम कन्फर्म. पण लगेच लॉक कर. रांड्याचा कधी पण 11 वाढवल, त्याचा काय भरोसा नाही. तो चलिए देखते हैं सही है या गलत. और ये बिल्कुल सही जवाब. बालाजी सुपरस्टार है आप. 20,000 रुपए जीत गए. बाला 20,000 रुपए जीत. तो चलिए अगला प्रश्न, अगला पड़ाव आपके कंप्यूटर स्क्रीन पर. कुछ सालों पहले एक गीत आया था, दिल्ली शहर में मारो घाघरो घूमियो. ये गीत किसने गाया था? आशा भोसले, फाल्गुनी पाठक, ईला अरुण या अनुराधा पौडवाल? ते फाल्गुनी पाठकला तर पॅन्ट घालायची सवय, ती घागरा बिगरा काही घुमवत नाही. असं ते इला अरुणला जशी सवय आहे ना. तो चलिए बालाजी हम ईला अरुण जी के घाघरे को लॉक करते हैं. ताला लावा ना, चावी माझ्या खिशात द्या ठेवायला. देखते हैं सही है या गलत. और ये बिल्कुल सही जवाब. बालाजी जोरदार तालियां. आप 50,000 रुपए जीत गए. अगला प्रश्न, अगला पड़ाव आपके सामने 1,00,000 रुपए का. चलिए बालाजी बताइए, कुछ सालों पहले मेरी एक कंपनी आई थी जिसका नाम था बीपीसीएल, सीबीसीएल, एबीसीएल या बीबीसीएल? तुझ्या कंपनीचं नाव एबीसीएल. जी बालाजी, आर यू कन्फर्म अबाउट दिस? अरे रांडेच्या कन्फर्म काय, त्याला टालं लागलं म्हणून तू इकडे आलास ना. और चलिए देखते हैं ये सही है या गलत. और ये बिल्कुल सही जवाब है. बालाजी आप 1,00,000 रुपए जीत गए. एवढं करता 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 बाला 1 करोड रुपयाच्या प्रश्नापर्यंत येतो. 1 करोडचा प्रश्न बालाला विचारतात. चलिए बालाजी आखिरी बढ़ाओ, आखिरी प्रश्न आपकी कंप्यूटर स्क्रीन पर ये रहा आपके सामने. कल रात को आपने क्या पहना था? एक कोट, बी लंगोट, सी धोती या डी हाफ पैंट? चलिए बालाजी बताइए, कल रात को आपने क्या पहना था? आता बाला काय बोलतो बघा. काल रात्री गण्याची हल्दी जाम प्यायलो होतो. कळ घातलं होतं काय आठवत नाही. कळ घातलं होतं रे काल. देखिए अभी भी आपके पास 3 लाइफ लाइन जीवित है. नको तुझी पाइपलाइन पाइपलाइन. चल तिकडे बीएमसी वाला आहे तू. देखिए बालाजी, फिर भी आप अगर दुविधा महसूस कर रहे हैं तो सबसे पहले मैं आपको कहूंगा कि आप जनता से पूछ लीजिए. आणि जनता से पूछता ना, जनता से पूछ ले. अरे मी घातलेला मला आठवत नाही, लोक मला सांगणार.
चलिए फिर आप 50-50 कर लीजिए. आणि 50-50 करताना फाटली मग. और चलिए बालाजी फिर भी आपको दुविधा है तो आप फोन और फ्रेंड कर लीजिए. लाओ 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 फोन लाओ. चलिए बालाजी बताइए किसको फोन लगाया जाए. अरे माझ्या बायकोसला. रांडेच्या तीच सांगेल काल रात्री मी काय घातलं होतं ते. देखते हैं ये सही है या गलत. और हम सबसे पहले बाला के मिसेस को फोन लगाएंगे. लगेच बालाची बायको तिकडनं. हॅलो जी नमस्ते मैं अमिताभ बच्चन बोल रहा हूं. माझी बायको आहे ना जी बात कर रहा हूं मैं उनसे. ये बालाजी यहाँ पे आके बैठे. बालाजी यहाँ पे आके बैठे बोले और बालाची बायको तिकडनं. तो तिकडे जाऊन बसलाय का. त्याला बकऱ्याची मुंडी आणायला सांगितली होती. जी अगर इन्हें आप सही जवाब देंगे तो 1 करोड़ रुपए जीत जाएंगे. कहिए कल रात को इन्होंने क्या पहना था. एक कोट भी लंगोट सी धोती या टी हाफ पैंट. चलिए बताइए कल रात को इन्होंने क्या पहना था. बालाची बायको एवढं विचारलं आगे बामाच ती लाजेपर्यंत अमिताभ ओरडतो. और ये समय समाप्ति की घोषणा. चलिए बालाजी अब आपको ही बताना होगा कि कल रात को आपने क्या पहना था. एवढं बोलल्यावरती बाला हॉट सीट वर उभा राहतो आणि ओरडतो अरे आठवलं काल रात्री मी काही घातलं नव्हतं. थँक्यू व्हेरी मच. जर एकदा आयटम आवडला असेल तर जोरदार टाळ्या. आणि फार महत्वाच्या आणि जोरदार टाळ्या अजून 3 माणसांसाठी जे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवतायत आणि मला दोघं म्युझिशियन्स जे साथ देत आहेत माझे मित्र सिंथेसायझर आणि ऑक्टोपॅड वरती आहेत. मला नावं नाही माहिती पण जोरदार टाळ्या. मिनिस्टर सण नाही रे बाबा. काय महाराष्ट्राची संस्कृती आहे. आता वट सावित्री आली का बायका खुश. नवरोबा काय ना काहीतरी घेऊन देतात. तर टोपली मधना वडाच्या फांद्या घेऊन भैयाजी येतात. बिल्डिंगच्या खालना इमारतीच्या खालना फिरतात. वडाची फांदी 1 रुपया. वडाची फांदी 1 रुपया. वरना बाल्कनीत वहिनी आवाज येतात ए मेलो भैया कैसा दियो रे फांदी. 1 रुपया बहनजी 1 रुपया. या रुपयाची फांदी घेतात वर्षभर नवऱ्याला गुंडाळतात. गावाला मात्र असं नसतं. त्या अशा उशा कब्बशा उठाबशा सगळ्या एकत्र येतात आणि त्या आल्या रे आल्या की त्यांचं एकमेकीच्या साडीवर दागिन्यांवर कपड्यांवर एकदम परफेक्ट लक्ष. आशा असते ती उशाला पटकन विचारते काय ग गळ्यातलं नवीन वाटतं. साडी पण नवीन सँडल पण नवीन. भाऊजीने नोकरी बदलली वाटतं लबाड. ही म्हणते छे ग भाऊजी मेले कसले नोकरी बदलतायत. मी भाऊजीच बदललेत. एवढं करून यांचं आटपत नाही. या जातात देवाच्या समोर उभ्या राहतात. वडाच्या समोर जाऊन वडाची प्रार्थना कशी करतात बघा. देवा वडा देवा वडा देवा वडा मला पाव. देवा वडा मला पाव वडा पाव वडा पाव वडा पाव वडा पाव. तो तिथे बिचारा भटजी बसलेला असतो. तो म्हणतो वडापावचं दुकान लावलं असतं तर मी 500 रुपयाचा धंदा केला असता. रात्री त्या वडामधून आवाज यायला लागतो सोडवा सोडवा सोडवा. ती गावातली जी जुनी जाणती माणसं असतात ती जाऊन धागा कापतात. त्यांना भटजी बाहेर त्याला पण यांनी गुंडाळलेलं असतं. सगळ्या एकत्र जमल्या की त्यांचं एकमेकीच्या दागिन्या कपड्यांवरती लक्ष असतं. पण त्यांचा एक आनंदाचा कार्यक्रम म्हणजे नाव घेणं. सॉलिड मजा असते. कधी कान लावा नाव घेण्याच्या कार्यक्रमाला. नवऱ्याची सॉलिड फजिती करत असतात बायका. मी एका कान देऊन ऐकलेला कार्यक्रम. वेगवेगळ्या जातीच्या बायका एकत्र जमलेल्या आपल्या नवऱ्यांची नावं घेत आहेत. सगळ्यात पहिल्यांदा एक आगरीबाई आली. त्या आगरीबाईनी आपल्या नवऱ्याचं नाव कशा पद्धतीने घेतलं. आगरीबाई नाव घेते. ती म्हणाली दारी मिशी वारवली ना आमचा बुद्या झायला बुवा. दारी मिशी वारवली ना आमचा बुद्या झायला बुवा. अरे श्रावण संपून महिना झाला आता तरी अंग धुवा. ही बाई नाव घेऊन गेली. पाटणा कोणीतरी एका ख्रिश्चन बाईला ढकललं. आता ख्रिश्चन बाई नाव घेते बघा. ती म्हणते मटणात मटण डुकराचा मटण. मटणात मटण डुकराचा मटण डिकोष्टाच्या शर्टाला हाडकाचा बटन. एवढा नाही होतंय त्याच्या मागोमाग दुसरी बाई तयार. कोळीबाई. तिला कोणीतरी सांगते नाव गेला तर कोळीबाई नाव कसं घेते बघा. ती म्हणते मटणाचं ताट
आणि तांदळाची भाकरी, मटणाचं ताट आणि तांदळाची भाकरी आणि माझ्या कालूच्या किशन देशी दारूची बाटली. कोणीतरी एका भैयाजींच्या मिसेसला घेऊन येतो तिकडे. भैयाजींची मिसेस, तिला सांगतात नाम लिहो. अरे हमारे जात में नाम नहीं लेता है. क्यों, पति तुम्हारा है ना, फिर नाम लो. आता ही भैयाजींची मिसेस नाव घेते. हमारे जात में नाम नहीं लेता है, लेकिन हम आपसे सवाल पूछेंगे, आप जवाब दे दो, आपको नाम मिल जाएगा. ठीक है. ये देखो आगे है 5 रथ, आगे है 5 रथ, पीछे है 5 रथ, मिलके कितने रथ हुए? 10 रथ. वही हमरे का नाम है दशरथ. दशरथ दशरथ